नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रणव देशकर यूट्यूब चॅनलवर. तर हा ब्लॉग पार्ट 2 असणार आहे उज्जैनचा. तर आता आम्ही चाललो आहोत दर्शन घ्यायला. तर चला जाऊया, दाखवतो तुम्हाला सगळा पूर्ण ब्लॉग बघित राहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. चला जाऊया. चला आता निघूया. आता निघूया मंदिरात दर्शन घ्यायला. आणि गर्दी तर खूपच आहे, म्हणजे खूपच. आता आम्ही जो मेन मंदिर आहे ना उज्जैनचा, तिथे लास्टला जाणार आहे. आता जी बाकी मंदिर आहे ना तिथे फिरणार आहे. चप्पल आपल्या इकडं बारक्या रिक्षा 3-4 जण बसतात. इकडे आम्ही 9-9 जण बसलो. चला बघू आतमध्ये काय. हा जो मंदिर आहे, हा मंदिराचं नाव आहे कुंडेश्वर महादेव मंदिर. घ्या. तर आता आपले दुसऱ्या लोकेशनवर आलेलो आहे. इथं बघा. हा काय इथं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर लगे कुंड आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत श्री मंगलनाथ मंदिरमध्ये. मंगलनाथ मंदिर पौराणिक कथेनुसार असे म्हटलं जाते की एक राक्षसाशी युद्ध करताना महादेवाच्या घामाचा एक थेंब इथे पडला आहे. त्यामुळे शिवलिंग आणि मंदिराची निर्मिती झाली. इथून मंगल ग्रहाचा जन्म झाला. म्हणूनच उज्जैन शहराला महादेवाचा शहर असे म्हटलं जाते. मस्तपैकी दर्शन झाले आता आमचा. आता निघतो दुसऱ्या मंदिरकडे आणि तुम्हाला पण दाखवतो. ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. जण आहे बघा रिक्षा. तर आता आहोत आम्ही उज्जैनमधला कालभैरव मंदिर. तिथे खूप गर्दी आहे, कारण की हा उज्जैनमधला दुसरा सगळ्यात पॉप्युलर जागा आहे ही कालभैरव मंदिर. लय मोठी लाईन आहे. आता बघू किती तासांनी दर्शन भेटतं. कालभैरवांची पूजा ही सेवा परंपरेचा एक भाग आहे आणि त्यापैकी प्रमुख म्हणजे कालभैरव, जो राजा भद्रसेनाने शिप्राच्या तीरावर बांधला होता असे म्हणले जाते. संकेतात पुरातील अवंतिक विभागात कालभैरवाच्या मंदिराचा उल्लेख आहे. कालभैरवाची पूजा कपालिक आणि अघोर पंथांचा एक भाग असल्याचे मानले जाते.
इसका उपयोग करें बोले जाए काटे आहे मस्तपैकी सजवलेलं. तिथे याल ना तुम्ही चप्पल नीट ठेवा, चप्पल पेकापेक केली इकडं. तर मित्रांनो आता विषय असा झाला का काल भैरव मंदिर होतं ना, तर त्याची विशेषता अशी होती का जे दारू असतं ना, दारूचा चढावा देतात. आता आपण कसा फुलांचा वगैरे चढावा देतात तसं त्याला दारूचा चढावा देतात. आणि आता दारू बंद केले, तर तिथे आम्हाला 2 तास लागला दर्शनाला. आता आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी. तर असेच कंटिन्यू आपल्या ब्लॉगसोबत. शक्तिपीठ गडकालिका मंदिर उज्जैन. तर आता आम्ही इथे आलेलो आहे आणि आमचं औरभाग्य का आम्हाला आरती भेटेल आता, कारण की आरती चालू आहे समोर. महासरस्वती 3 देवियाँ विराजमान है और महाकवि कालिदास की आराध्य देवी. महाकवि कालिदास महामूर्ख थे, जिस डाल पे बैठते थे उसी डाल को काट दिया करते थे. आज कालिदास जो विद्वान है, पूरे विश्व में जो नाम चला कालिदास का, वो इसी जगह से चला. अपन इसको बोलते हैं शक्तिपीठ उज्जैनी महाकाली. और माता सती जो थी उनका होठ गिरा हुआ, इसलिए इसको शक्तिपीठ भी. और ऊपर स्वयंभू शक्तिपीठ है. माता का महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती एक अभिषेक है. माता जी का नित्य रोज सुबह दूध दही पंचामृत से अभिषेक होता है, पुनः श्रृंगार होता है और नित्य आरती होती है माता जी की. पश्चात शाम को सूर्यास्त के पश्चात भी आरती होती है. और तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि लय बरं वाटला. आरती बिरती एकच नंबर होती, तुम्हाला दाखवलं मी. एकच नंबर दर्शन झालं इथं. तर आता विषय असं झाले का आम्ही आलो महाकाल मंदिराच्या इथं आणि सगळी थांबले आहेत म्हणून आरती बोलतात का दर्शन घ्यायचे. आरती बोलतात दर्शन नको, कारण की 9ला मंदिर बंद होणार आहे आणि 3 तास तरी लागतील कमीत कमी दर्शनाला. त्यामुळे तिथं आता विषय चालू आहे काय करायचं काय नाही सगळ्यांच्या बाबतीत. ही रिक्षावाली जाणार आहेत घरी, मग आम्हाला दर्शन घेऊन डबल 1 किलोमीटर चालत आमच्या रूमवर जाणार आहे. म्हणून आता काहीतरी विषय बघू काय होतं. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.